ठिकाणी विचार करत आहे. आता काय करावं असा विचार हनुमंत करतो. काय विचार करतो ऐका. सबाय स्मरणी रघुनाथा राक्षस दुष्ट अवलोकिता समुड उडाली कपटता श्रीराम दूता शेनी भेने. या ठिकाणी हनुमंतानं रामनामाचं नामस्मरण केलं. नामस्मरण केल्याबरोबर ही कपटी जी भावना होती आणि हा कपटी जो राक्षस होता तो हनुमंताला समजला. हनुमंताला समजल्याच्या नंतर हनुमंत काय करतो ऐका. देखना हो निया देही पाहणे पाहता ठाई दृश्या दृश्यत्वची नाही द्रष्टा तोही हरपे. या ठिकाणी हनुमंत अंतर्मुख झालाय. रामाचं नामस्मरण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी देखण्या दृष्टीने त्या ठिकाणी हनुमंत पाहू लागलेला आहे. हनुमंतानं पाहिल्याबरोबर हनुमंताला त्या ठिकाणी राक्षस दिसलेला आहे. काय घडतंय. द्रष्ट हरपलिया पाही दर्शन नुरेची काही भावनेची ठाव नाही वेगळे काही दिसेना. या ठिकाणी हनुमंताची दृष्टी त्या ठिकाणी विरलेली आहे. हनुमंताची दृढ भावना झालेली आहे की हा समोरचा असणारा नक्की राक्षस आहे अशी हनुमंताची अवस्था झालेली आहे. द्रष्ट होय परिचिन्न तरी भास दृश्याचे भान झाली यात्री पुटीची बोलवण कपट चिन्ह देते कैचे. या ठिकाणी असणारा दृष्ट आणि दृष्टीची या ठिकाणी बोलवण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी कपट चिन्ह राहत नाही अशी अवस्था त्या ठिकाणी झाली आहे. एका श्रीराम नामासाठी उडती कपटाच्या कोटी तो श्रीराम कपीसनिष्ठी कपट गोष्टी तेथे कैची. या ठिकाणी असणार ज्याच्या मुखात नाम आहे ज्याच्या मुखात राम आहे याला त्या ठिकाणी किती कपट केलं तरी कपट करणारच सपाट झाल्याशिवाय राहणार नाही अशी अवस्था या ठिकाणी झाली आहे. निर्धारोनी तो पाहे कपिंद्र दिसे राक्षस भ्यासुर महापापी दुराचार यासी सत्वर मारिन. या ठिकाणी हनुमंत अंतर्मुख झाला. अंतर्मुख होऊन पाहिल्याच्या नंतर हनुमंताला हा काळनेमी राक्षस दिसलेला आहे. दुरंधर महाकपटी राक्षस दिसलेला आहे. मग हनुमंतानं मनाच्या ठिकाणी विचार केला आता कांद्याला बिस्मिल्ला उशीर करण्यात उपयोग नाही. हनुमंत त्या ठिकाणी धावला. साधोने पुरुषार्थ करू आला माझा घात अति बळी रामदूत याचा निपात करीना. या ठिकाणी हा असणारा कपटी माझा घात करण्यासाठी आलेला आहे. माझ्या कार्यात विघ्न करण्यासाठी आलेला आहे. आत्ताच्या आत्ता याचा घात करतो असं या ठिकाणी काय नेहमी मनाच्या ठिकाणी म्हणू लागला आहे. आईसे बोलोनी कपिंद्राला राक्षसा समोर बोल बोलो निष्ठुर स्वय वानर सरसावला. या ठिकाणी असं हनुमंत त्या ठिकाणी बोललेला आहे. हनुमंत धावलेला आहे आणि राक्षसही त्या ठिकाणी समोर आलेला आहे. काय घडतंय. अरे पापिया निशाचरा धनी पळती दुराचारा तुझी करीन मी संहार कपटाचारा सांडी परते. या ठिकाणी हनुमंत बोललाय दुष्टाय पाप्या कपटी आहेस तू मला कपट करण्यासाठी आलेला आहे. आता तुझं कपट तुझ्या शरीराचं वेगळं केल्याशिवाय राहणार नाही असं हनुमंत बोलला आणि त्या ठिकाणी काय नेहमीच्या दिशेने धावला. ऋषी रूपा धरून तापस करू आला छळनास आता होई सावकास करी उदास निजबळे. सावध होई काय नेहमी सावध होई तू माझा कार्यासाठी विघ्न करण्यासाठी कपटाने या ठिकाणी आलेला आहेस. आत्ताच्या आत्ता तुझा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही असं हनुमंत बोलला आणि काय निमेच्या दिशेने धावला. माझे निहाते त्वरिता दिन वाचसी जिवे जित आईसे जाणून निश्चित करी पुरुषार्थ निजबळे. या ठिकाणी असं हनुमंत बोललेला आहे आणि हनुमंतानं पुरुषार्थ करण्यासाठी धावलेला आहे. हनुमंत धावल्याच्या नंतर काय घडतं. बोलता मारुती सरसा वला राक्षस मूर्ती रणी जिंका वया
कपी प्रति साठोपती ती मांडिला. असं हनुमंत खोचक शब्दानं बोलल्याच्या नंतर काळनेमीला सुद्धा राग आलेला आहे. रागानं लालबुंद काळनेमी झालेला आहे. आपलं स्वरूप प्रगट केलेलं आहे आणि हनुमंताच्या दिशेनं तोही धावला. आईच्या ऐकोनी कपीचे उत्तर काल नेहमी निशाचर दरित विक्राळ शरीराती व्यासुर भासता. असं हनुमंत बोलल्याच्या नंतर अक्राळ विक्राळ राक्षसाचं रूप प्रधान केलेलं आहे आणि लालबुंद डोळे केलेले आहेत आणि हनुमंताच्या दिशेने त्या ठिकाणी काळनेमी धावला. 10 योजने वाढला उंच आडवा योजने 5 माथांचे उभारले कच जैसे वृक्ष सुळप्राय. या ठिकाणी असणार 10 योजने उंच झालेला आहे, 12 योजने रुंद झालेला आहे. असा डोंगरासारखा धिप्पाडची आजवल्ले त्या ठिकाणी राक्षस झालेला आहे. अंगावरले केस त्या ठिकाणी सूर्यासारखे चमचम चमकत आहेत. असा राक्षस हनुमंताच्या दिशेने धावला. आठही दाडा समसमित मांसाचे चाकळ्यात सगळी असू दे नितळत कैसा भासूत व्यासुरा. व्यासूर अवस्था त्या ठिकाणी प्रगट केलेला आहे. दाताचा जबडा त्या ठिकाणी आहे, दाडा त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी तोंड असणारा जबडा फाकलेला आहे. असा अक्राळ विक्राळ राक्षस त्या ठिकाणी हनुमंताच्या दिशेने धावला. हो या तळे बुबुळे खोल जैसे धगधगीत इंगळ तैसे दिसती नेत्र बोळाती विक्राळ आकृती. अति विक्राळ अशा प्रकारचा तो राक्षस आहे. लालबुंद डोळे आहेत. जसे लालबुंद विस्तव असतो तशा प्रकारचे लालबुंद डोळे झालेले आहेत आणि त्या ठिकाणी हनुमंताच्या दिशेने धावलेला आहे. जैसा मेघ गडगडीला तैसा निशाचर गर्जिनला ओलित घेऊन या धाविनला हनुमंत दृष्टी लक्षोनी. जसं आकाशात काळ कुट्टा बाळ यावा आणि आबाळ आल्याच्या नंतर ढगाचा गडगडाट व्हावा असा आवाज त्या ठिकाणी काळनेमीने केलेला आहे आणि हनुमंताच्या दिशेने त्या ठिकाणी धावला आहे. पुढील वाचक रामचंद्र महाराज जनार्दन तोंडे सोनीमोहा. सूचक आहेत भरत जनार्दन तोंडे सोनीमोहा. 10 योजने गगनांतरी उसळून या दुरी चालिला. यायला वाचलेलं तेवढी